नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही तुमचं आधार कार्ड कसं डाउनलोड करू शकता। तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असो किंवा नसो याहून काही फरक बसत नाही। एका मिनिटात तुम्ही तुमचं आधार डाउनलोड करू शकता। त्यासाठी तुम्हाला OTP वगैरे पण घ्यायची गरज नाही। तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। Okay, let's go. तर त्यासाठी तुम्हाला यायचं आहे प्ले स्टोअरवर आणि ते सर्च करायचं आहे तुम्हाला आधार। त्यानंतर इथे बघा, तर तुम्हाला इथे जे आधार हे ॲप्लिकेशन दिसत आहे, हे जे ॲप्लिकेशन दिसत आहे आधार नावाचं, हेच डाउनलोड करायचे आहे। आणि त्यानंतर तुम्हाला आधार फेस RD हे पण ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवायचं आहे। आधार नावाचं ॲप्लिकेशन आणि आधार फेस RD नावाचं ॲप्लिकेशन, हे दोन ॲप्लिकेशन तुम्हाला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवायचे आहेत। हे इन्स्टॉल मी ऑलरेडी केलेलं आहे आणि आता हे आधार ॲप्लिकेशन इन्स्टॉल करत आहे। तर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे, याला आपण इथं ओपन करूता। इथं विल युजिंग दिस ॲप परमिशन काय मागत आहे, सर्व परमिशनला इथं अलाउ करून टाकायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला स्लाइड करायचं आहे या साईडला आणि नेक्स्ट 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 करत जा। आता इथं इंटर आधार नंबर म्हणत आहे, यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला आय एम रेडी विथ माय आधार या ऑप्शनला इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि नंतर इथे कंटिन्यू या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे प्रोसेस या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर आता तुमच्या मोबाईलमध्ये जे कोणतं सिम असेल त्या सिमला त्याच्यावर तुम्ही इथे SMS वाट लावू शकता। हे गरजेचे नाही की तुमच्या आधारला तोच नंबर लिंक हवा, कोणताही तुमच्याजवळ नंबर असेल त्या नंबरला तुम्ही इथे त्या सिमला इथे क्लिक करून इथे सेंड SMS या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता। त्यानंतर ऑटोमॅटिकली इथं मेसेज सेंड होईल, इथे सेंड ऑप्शनवर क्लिक करा आणि ते व्हेरीफाय करून घेईल आपला मोबाईल नंबर। आता या पेजवर बघा, इथे तुम्हाला तुमचा चेहरा स्कॅन करायचा आहे। इंटायलिट फेस सॅच्युरेशन या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलचा समोरचा कॅमेरा ऑन होईल। कॅमेरा ऑन झाल्यानंतर तुमचा चेहरा बरोबर त्या सर्कलमध्ये घेऊन तुम्हाला डोळे बंद चालू करायचे आहेत। त्यानंतर तो ऑटोमॅटिक एक फोटो घेईल आणि नंतर इथे आता तुम्हाला तुमचा 6 अंकी पासवर्ड तयार करायला सांगत आहे। हे एक कोड आहे, ज्यावेळेस तुम्ही पुन्हा कधी ॲपवर येसाल त्यावेळेस तुम्हाला हा कोड तुम्हाला टाकावा लागणार आहे। तर तुम्ही कोणतेही 6 अंकी कोड इथे ठेवू शकता। इथे पिन टाकल्यानंतर बघा, हे ॲप्लिकेशन इथे ओपन झालेलं आहे। तर इथे स्किप गाईड या ऑप्शनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधारची सर्व माहिती तुम्हाला इथे मिळेल। तर इथे बघा, शेअर ID हे ऑप्शन दिसत असेल, या ऑप्शनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे डाउनलोड आधार हे ऑप्शन दिसत आहे, इथे क्लिक करून तुम्ही इथे तुमचा आधार कंटिन्यू या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा आधार इथे डाउनलोड करू शकता। त्यानंतर बघा, तुमचा आधार डाउनलोड झालेला आहे। एक PDF फाईल तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल, तिला इथे ओपन करून घ्या। आता इथे पासवर्ड मागत आहेत। आता हे पासवर्ड जे आहे ते 8 अंकी असतो। तर यात सुरुवातीचे पहिले 5 लेटर कॅपिटलमध्ये तुमच्या नावाचे टाकायचे आहेत। त्यानंतर तुमचं जन्मवर्ष जे आहे ते वर्ष तुम्हाला इथे टाकायचं आहे। म्हणजे समजा तुमचं नाव रोहित असेल तर रोहितचे सुरुवातीचे 4 लेटर ROHI बस एवढेच कॅपिटलमध्ये टाकायचे आणि त्यांचं जन्मवर्ष समजा 1/1/2000 असेल तर हे 2000 शेवटचे तिथं त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचे आहेत। म्हणजे रोहित 2000 हे पासवर्ड याचा राहील। हे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथे इंटर पासवर्ड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचे आधार कार्ड इथे डाउनलोड झालेले आहे। हे तुम्ही डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता आणि तुम्हाला जिथं हवी असेल तिथे याची तुम्ही प्रिंट काढून याला वापरू शकता। तर या पद्धतीने तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता। ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूत अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।